प्रियंका जायके के तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत पाववडे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक 4 ते 5 आकाराची मीडियम आकाराची बटाटे आपण छान 2 कुकरला शिट्ट्या घेऊन घेतलेले आहे। एक मोठा कांदा, थोडंसं लसूण, मिरची, मीठ, हळद, मोहरी, जिरे, त्यानंतर बडीशोप, धने आणि कढीपत्ता। सर्वप्रथम आपण मिरची, लसूण, जिरे आणि थोडीशी बडीशोप, धने आणि थोडासा कढीपत्ता टाकून मिक्सर चांगलं बारीक करून घेणार आहोत। हे मिश्रण छान आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर आपण एक पॅन घेऊन त्यात थोडंसं एक पळी तेल टाकूया। जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा टाकून छान परतून घेऊया। कांदा छान असा परतला गेला की त्यात आपण हिरव्या मिरचीचं वाटण घालून घेऊया। हिरवी मिरचीचं वाटण परतलं गेलं की त्यात आपण हळद आणि मीठ घालून घेऊया आणि थोडंसं डाळीचं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यात। त्याच्यामुळे वडे करताना कन्सिस्टन्सी छान येते। त्यानंतर आपण बटाटे असे छान उकळलेले परतून घ्यायचे आहे आणि 1 मिनिटात गॅस बंद करायचा। तर अशा प्रकारे आपलं वड्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण बटाटे वड्यासोबत खायला आपण चटणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी हिरवी चटणीसाठी पुदिना, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट जसं पाहिजे असेल तसं, थोडीशी साखर, डाळ्या, हिरवी मिरची, लसूण, मीठ, जिरे आणि लिंबू हे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला छानपैकी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। त्यानंतर आपण वडे बनवण्यात थोडंसं 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यात थोडंसं ओवा, मीठ आणि थोडासा सोडा घालून घेणार आहोत आपण चिमूटभर आणि असं घट्टसर बॅटर भिजवून घ्यायचं। एवढं पातळ अशी कन्सिस्टन्सीचं हे बॅटर छान भिजवून घ्यायचं। आपण चपटे गोळे तयार करून घेतलेले आहे। ते एक एक बुडवून आता पिठात आपण वडे तळून घेणार आहोत। आता आपण एक एक गोळा छान असा पिठात भिजवून घेणार आहोत आणि हळूहळू असे वडे तळून घेणार आहोत आपण। बटाटे वडे तळतपर्यंत आपण थोडीशी लाल चटणी करून घेणार आहोत। त्यासाठी लाल तिखट, जिरे, मीठ, थोडंसं लसूण, कढीपत्ता आणि त्या वड्यासाठी भिजवलेल्या मिश्रणाचे थोडेसे भजे करून घेतलेले आहे। हे सर्व आपण मिश्रण एकत्र मिक्सरला वाटून घेणार आहोत। थोडंसं जाडसर काढायचं आहे। तयार आहे आपलं असं छान वडापाव। हिरवी चटणी, लाल चटणीसोबत झणझणीत असं वडापाव। तुम्हीसुद्धा ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब